नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची परिस्थिती काय आहे, 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेणं गरजेचं आहे। आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची जी बाजारभाव पातळी आहे, ही बाजारभाव पातळी कुठेतरी 4200 ते 4600 च्या दरम्यान आहे। पण एक त्या ठिकाणी मित्रांनो आनंदाची वार्ता आहे की देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनची विक्री ही घटत आहे। जसं आपण तुम्हाला सांगत होतो की 15 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री घटणार आणि 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही 1.25 लाख क्विंटल पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे। आणि तेच घडताना दिसत आहे मित्रांनो। जी सोयाबीनची आवक दिवसाला 1.25 लाख क्विंटल पर्यंत पोहोचली होती, ती सोयाबीनची आवक सध्या 1.5 लाख क्विंटल पर्यंत खाली घसरली आहे। आणि यामुळे मागच्या 3 ते 4 दिवसांमध्ये सोयाबीनच्या बाजार भावामध्ये आपल्याला 100 रुपयापर्यंत सुधारणा दिसत आहे आणि बाजारभाव पातळी 4200 ते 4500 त्या ठिकाणी वाढून सध्या 4200 ते 4600 च्या दरम्यान दिसत आहे। 15 तारखेनंतर सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार, यामुळे सोयाबीनचा बाजारभाव 4600 पार जाणार। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्च महिन्यामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती दबाव दिसणार, कारण देशामध्ये निवडणुका आहेत आणि मोहरीची आवक होणार आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील आणि अर्जेंटिनाची आवक सुरू होणार आहे। यामुळे मार्च महिन्यात पुन्हा एकदा दबाव येऊ शकतो। यामुळे 15 तारखेनंतर आपल्याला सोयाबीनच्या भावात तेजी दिसली की प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली
तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।